नमस्कार, मी अमृता आणि आज मी तुम्हा सगळ्यांसोबत नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवानिमित्त लिहिलेलं काव्यात्मक वर्णन शेअर करणार आहे. चला तर मग माझ्यासोबत त्या छान आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्यायला. बाप्पा, तू येणार म्हणून कामाला सुट्टी नव्हती रे परदेशी, पण तरीही उत्साहाने तयारी केली तुझ्या स्वागताची. तू घरी येणार होतास म्हणून घराची खास झाललोट केली, दारी रांगोळी काढली आणि तोरणंही लावली. फुलं रोषणाईने सजवून खास आरास केली, त्यात तुझ्या सुरेख रेखीव मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तू घरी आल्या आल्या ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः चा मंत्रोच्चार सुरू झाला. तुझ्यासाठी केलेल्या खास नैवेद्याचा सुगंध घरभर दरवळला. ताटात एका बाजूला मोदकाची रास तर दुसरीकडे जेवणाची पानं वाढली. सोबतच बागेतली भाजी अगदी तुझ्यासमोर कौतुकाने मांडली. घंटेच्या नादात, तबल्याच्या तालात आरतीचे सूर गुंजले. मित्रपरिवाराच्या उपस्थितीने घर अगदी आनंदाने भरून गेले. आरती आणि श्लोक म्हणून झाले, गप्पा गोष्टी रंगल्या. बाप्पा, तुझ्यामुळेच नव्या जुन्या ओळखी आणखीन घट्ट झाल्या. बाप्पा, किती पर्टिक्युलर आहेस ना तू. तुझी अख्खी ट्रिप प्लॅन्ड असते. तुझ्या जाण्या येण्याची तिथी, तुझ्या आवडीनिवडी, जास्वंदीचं फूल, दुर्वा, मोदक आणि मायेची गोडी. खरं तर या साऱ्यालाच संस्कृतीचा आधार आणि परंपरेचा रंग. दूरदेशी बाप्पा, तुझ्यामुळे मिळाला बालपणातला आनंद. बाप्पा, 14 विद्या 64 कलांचा अधिपती तू. परदेशातही तू हक्काने माझ्या घरी आलास. नवीन भाषा, नवीन लोक, पण तरीही तितक्याच आपुलकीने राहिलास. असाच पुढच्या वर्षी नक्की ये. तोवर तुझी कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवर अशीच राहू दे. धन्यवाद.